कोल्हापूर जिल्ह्यात अनैतिक संबंधातून खून वन्य प्राण्याच्या हल्ल्याचा बनाव पोलिसांनी उधळला। कोल्हापूर जिल्ह्यातील भडगाव तालुका गडिंग्लज येथे घडलेल्या एका खळबळजनक घटनेचा पोलिसांनी उलगडा केला आहे। सुनीता संजय केसरकर वय 40 या 18 जानेवारी रोजी आठवडी बाजारासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या। मात्र त्या परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला। तब्बल 21 दिवसांनी महागाव जंगलातील झरा ओढ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला। सुरुवातीला हा प्रकार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्या। मृतदेहावर दागिने नव्हते, मोबाईल सापडला नव्हता आणि त्या एकट्या जंगलात गेला असण्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। यामुळे तपासाची दिशा बदलण्यात आली। चौकशीत सुनीता आणि प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी वय 34 राहणार भडगाव यांच्यात गेल्या 6 वर्षांपासून संबंध असल्याची माहिती समोर आली। घटनेनंतर प्रवीण मोबाईल बंद करून गायब झाल्याने संशय अधिक बळावला। पोलिसांनी त्याला 14 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। संसार उद्ध्वस्त होण्याच्या भीतीतून त्याने सुनीताचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह जंगलात टाकून वन्य प्राण्यांचा हल्ल्याचा बनाव रचल्याचे तपासात स्पष्ट झाले। पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे हा खून उघडकीस आला असून पुढील तपास सुरू आहे।